नमस्कार, मी अभिजित पानसे. कालच मी एक SIR म्हणजे मतदार पुनरीक्षण याच्याविषयी एक व्हिडिओ पोस्ट केला, जी 29 जुलैपर्यंत आहे. ती 2 ते 3 महिने वाढवायला हवी. त्यानंतर मला अनेक BLO म्हणजे बूथ लेवल ऑफिसर्स म्हणून जे काम करतात, काही शिक्षक आहेत, काही प्रशासकीय सेवेतले आहेत, महसूल विभागातले, ठाणे महानगरपालिकेतले काही लोक आहेत, ज्यांचे मला काही फोन आले आणि त्यांनी जे काही मला आकडे सांगितले त्याच्यावरनं मला असं वाटलं हा व्हिडिओ खास BLO करता मी करतो. 5 दिवसात त्यांना प्रत्येक घरात पहिले फॉर्म्स द्यायचे, पुढे ते नीट तपासायचे. प्रत्येक घरात किमान 3 वेळा त्यांना द्यायचे. साधारणपणे एक यादी एक BLO कडे असते, ज्याच्यात 800 ते 1200 मतदार असते. तर एक 300-350 घरं एका BLO नी करायची. 300 घरात तो BLO जाणार आहे, सगळी माहिती घेणार, त्यांना हा फॉर्म देणार. कोणी भरायचा 2022च्या आधी, कोणी भरायचा नंतर, कोणी भरायचा, बरं त्यातले काही डिटेल्स आहेत ते समजवणार. साधारणपणे एका घरात आम्ही हे प्रॅक्टिकली करून बघितलं तर खरं तर 15 ते 20 मिनिटं लागली. आपण 10 मिनिटं पकडू. त्यामुळे 300 घरात जायला एका BLO ला 3000 मिनिटं आपण. आता असं त्याला प्रत्येक घरात 3 वेळा जायचंय, तेही 15 दिवसात. त्यामुळे 9000 मिनिटांचा वेळ एका BLO ला एका यादी करता द्यायचा. तो पूर्ण वेळ BLO नाही. जो शिक्षक आहे त्याला शाळेत 8 तास शिकवायचं आहे. त्यांना स्पष्ट आदेश आहे, काम नाही केलं तर काढून टाकू. पहिले 8 तास त्यांची नोकरी, मग BLO म्हणून 8 तास, 120 तास यांना 15 दिवसात द्यायचे. 7200 मिनिट. आपण मगाशी हिशोब केला एका घरात, म्हणजे 9000 मिनिटं तुम्हाला त्यांना घरी द्यायला हवी आहेत. 8 तास ड्युटी केली तरी 7200 मिनिटं होतात. यांनी काय घरी जायचंय? अहो, ती माणसं आहेत ना का जनावर आहेत? हेच एक गणित आहे. त्यांना भयंकर ती प्रेशर खाली आहे. मला असं वाटतं हे अतिशय तापदायक आणि विकृत आहे. तर या सगळ्याचा विचार माननीय निवडणूक आयुक्त आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्वरित करावा आणि हा सगळा लेखाजोखा आहे तो पुन्हा एकदा याचं नियोजन करावं. अल्टिमेटली आपल्याला काय हवंय? अत्यंत निर्दोषपणे ही प्रारूप यादी किंवा अंतिम मतदार यादी यायला हवी. लोकशाहीचा गौरव करायला जर हवं असेल, संविधानाचा गौरव जर आपल्या मनात अभिमान असेल तर कृपया याच्याकडे लक्ष द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.